किंवा संचय करण्याचा छंद असतो. म्यूट करा बघू, म्यूट करा. समूह केला आहे विद्यार्थ्यांचा. हा बरोबर. तर असे काही समूह आपण म्हणू शकतो. तर समूह म्हणजे काही गोष्टी आपण एकत्र केल्या, सारख्या गोष्टी की ते समूह होतात. जसं चाव्या आपण खूप एकत्र केला तर तो चाव्यांचा समूह आहे, तिकिटांचा समूह आहे, काहींना काडीपेटी त्याच्यामध्ये काडीपेटीचे बॉक्स असतात त्यात ते जमा करण्याचा छंद असतो, त्याचा समूह करण्याचा छंद असतो. असे आपण काही गोष्टी एकत्र केल्या सारख्या गोष्टी की त्याला आपण समूह म्हणतो. मग समूह जे आहेत, मग संच काय आहे? गणितामध्ये जो संच हा भाग आहे तो काय आहे? कारण समूह आणि संच याच्यात फरक आहे. आपण काय करतो, सगळेच समूह जे आहेत त्यांना आपण संच नाही म्हणत. गणितामध्ये संच म्हणजे सगळेच समूह संच नसतात. गणितामध्ये समूह जे आहेत ते वेगळे आणि संच वेगळा. मग कोणत्या समूहाना संच म्हणायचं? तर समूह जे आहे असे समूह ज्याला आपण संच म्हणू शकतो ते कोणते समूह आहेत? तर ज्याच्यातले घटक मी सगळीकडे सारखे असतात, म्हणजे ज्यातले घटक आहे ना, म्हणजे जसं मी म्हटलं की आठवड्यातील वार आहे, तर आठवड्यातील वार मी जे सांगणार तेच तुम्ही सांगणार. आणखी तुम्ही कुठेही गेलात तिथे विचारलं की आठवड्यातले वार कोणते आहे ते पण तेच सांगणार. त्यातले जे घटक आहेत ना ते निश्चित असतात. आवाज नाही येत आहे मॅम? स्क्रीन नाटकती मध्ये मध्ये येतोय. स्क्रीन नाही दिसत आहे? नाही मॅम, ब्रेक होतोय मध्ये मध्ये. मॅम पण स्क्रीन मी शेअरच नाही केली अजून. स्क्रीन मी शेअरच नाही केली आहे. मीच आहे अजून, मीच दिसते तुम्हाला. येस मॅम, तेच ब्रेक होतोय. आवाज येत नाहीये का? हो, आवाज मध्ये मध्ये ब्रेक होऊन जातो. हो मॅम, आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय. आता येतोय आवाज माझा? येस मॅम. यस मॅम. तर आता म्यूट करा. मी जेव्हा सांगेन अनम्यूट करायला तेव्हाच अनम्यूट करायचं सर्वांनी. तर समूह कोणत्या समूहाना संच म्हणायचं? तर असे समूह संच असतात ज्याच्यातले घटक मला निश्चितपणे सांगता येतात. म्हणजे तुम्ही कुठेही गेला तरी तुम्ही निश्चितपणे ते घटक सांगू शकता त्यातले. जसं आठवड्यातील वार विचारलं तर मी कॉन्फिडेंट किंवा निश्चितपणे मी सांगू शकते, किंवा मी दुसरीकडे जाऊन ते विचारलं तर तो व्यक्ती पण तेच उत्तर देणार आहे जे मला माहित आहे. आठवड्यातील वार कोणते, मी जे सांगणार तेच तुम्ही सांगणार, इतर कोणाला विचारलं तर ते सुद्धा तेच सांगणार आहे. मग असे काही समूह आहेत त्यांनाच संच म्हणू शकतो की त्याच्यातले घटक मी निश्चितपणे सांगू शकते, किंवा मी जे घटक सांगितले तेच दुसरा पण तेच सांगणार आहे. आता समजा तुम्हाला विचारलं की तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा संच नाही, समूह. तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह. आता हुशार विद्यार्थ्यांचा समूह जर विचारलं तर मला जे वाटतात हुशार आहेत, म्हणजे मी काही मुलांची नावं लिहिन, मी यादी करेन की बाबा हा हुशार आहे, हा हुशार आहे, हा हुशार आहे, हा हुशार. पण ते जर आणखी दुसऱ्या कोणत्या विद्यार्थ्याला विचारलं तर त्याची वेगळी नावं असतील, कारण त्याला असं वाटत असेल की म्हणजे मला जे हुशार वाटतात ती मुलं त्याला नसतील, त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला नसेल वाटत, किंवा तुम्हाला नसतील वाटत ती हुशार. म्हणजे मी जे उत्तर देणार आहे ते तुम्ही नाही देणार आहे, तुम्ही वेगळं उत्तर देणार. एखाद दुसरा सारखा असू शकतो, पण मी जे सगळेच सांगितले ती मुलं तुमच्या पण यादीमध्ये असतील असं नाहीये. असे जे काही समूह आहेत त्यांना आपण संच नाही म्हणत, कारण त्याच्यातले घटक आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. कारण मी जे सांगणार तुम्ही वेगळं सांगणार. आणखी तू तिसऱ्याला विचारलं तो बोलेल अरे हा कुठे हुशार आहे, मी त्या दिवशी त्याला विचारलं गणित त्याला आलंच नाही, त्याच्यामध्ये तो नसेल हुशार. पण मला असं वाटत मी जर काही विचारलं असेल तर त्याला आलं असेल, तर मला वाटतं अरे हा तो हुशार आहे. म्हणजे माझ्या मते जो हुशार आहे तो इतरांच्या मते असेलच असं नाही. हा, काय प्रश्न विचारा, कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? एवढं कळलं? मी काय म्हंटल, सगळे समूह संच नसतात. तर कोणते समूह संच आहेत?
ज्याच्यातले घटक मला निश्चितपणे सांगता येतात तेच समूह मी संच एक सांगू असतात. का? मॅम नंबर सेट पण येऊ शकेल ना? हो, नंबरचे तर सगळे, त्याला सेटच बोलतो आपण, त्याला संचच म्हणतो. मॅम मॅम इयत्ता नववीच्या बुकचा सेट पण विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा सेट. काय ते इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा सेट. हा, पुस्तकं म्हणजे कोणती पुस्तकं त्याच्यावर पण आहे ना, तो वाचतो नेहमी, त्याला मॅम म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाचण्याचा छंद आहे. नोटबुकचा सेट, शाळेच्या पुस्तकांचा नोटबुकचा सेट, जे पक्षी उडतात त्यांच्या थव्याचा सेट काय येईल? ते समूह आहेत ना, ते समूह आहेत. मॅम जसं आपण अल्फाबेटचा पण गणितामध्ये, सेट येऊ शकतो. हो, अल्फाबेट्सचा जो आहे तो सेट आहे, संच आहे. मॅम व्हॉवेल्सचा पण येऊ शकतो ना? ग्रहांचा पण संच येऊ शकतो ना? नंबर्सचा सेट असू शकतो, नंबर्सचा. नंबरचे तर किती सेट आहेत, नंबरचे तर खूप सारे सेट आहेत. स्क्रीन मी शेअरच नाही केली अजून. बरं, अजून तुम्हाला काय प्रश्न आहेत? सगळे समूह हे संच नसतात. बघा, संच हे समूह असतात, पण सगळेच समूह हे संच नसतात. सगळ्याच समूहांना संच आपण म्हणत नाही. काय झालं? तिच्या चाबींचा गुच्छाला काय म्हणू मग आपण? समूह म्हणायचं, त्याला समूह म्हणायचं. तिचे पण ते बदलत सुद्धा राहताना वेगवेगळे. हा, म्हणूनच ते समूह म्हणतात ना त्याला. संच कुठे म्हणतो आपण? संच नाहीच म्हणता येणार त्याला, कारण ते व्हाईट आता जे लवरचा वेगळे. हा, व्हाईट लवरचा सेट. व्हाईट रबर, असं काय फार व्हाईट रबरचा सेट तो समूह, हे सगळे समूह होऊ शकतात, संच नाही होणार. ठीक आहे, संच म्हणजे काय? ज्याच्यातले घटक मला सांगतात. आता व्हाईट संच होऊ शकतो का? हो, सूर्यमालेतील ग्रहांचा समूह हा संच आहे. त्याच्यानंतर तुमचा आठवड्यातील वारांचा समूह हा पण संच आहे. वर्षातील महिन्यांचा समूह हा सुद्धा संच आहे. इंद्रधनुष्यातील रंगांचा समूह हा सुद्धा संच आहे. संच म्हणजे ज्याच्यातील घटक तुम्हाला निश्चितपणे सांगता येतात, म्हणजे त्या समूहातले घटक कोणते आहेत हे तुम्हाला निश्चितपणे सांगता येतं, त्याला आपण काय म्हणतो? संच असं म्हणतो. ज्या समूहातील घटक. काय झालं? टीचर, परिवारातील घटक, कुटुंबातील जे लोक असतात ते पण एक संच असू शकतं ना? कुटुंबातील घटक म्हणजे कोण? आई वडील वगैरे असं. टीचर, थोडं इंग्लिश मधून पण एक्सप्लेन करा ना प्लीज. ते आपलं आपण सेट कशाला म्हणतो, की सगळेच कलेक्शन हे सेट नसतात. कोणत्या कलेक्शनना सेट म्हणतो आपण? की ज्या कलेक्शन मधले एलिमेंट्स आपण कन्फर्म सांगू शकतो किंवा शुअरिटीने सांगू शकतो की बाबा हा हे याच्यात येणार आहे. जसं इंद्रधनुष्यातील रंग, समजा मी हे तुम्हाला विचारलं की इंद्रधनुष्यातील रंग किंवा कलर्स इन रेनबो, तर कलर्स इन रेनबो मध्ये तुम्हाला माहित आहेत कोणते कलर येणार आहे. मला जर विचारलं तर मी पण तेच सांगणार, तुम्ही पण तेच सांगणार, कारण ते ठरलेलं आहे. त्यामुळे ते सेट आहेत, त्यामुळे ते संच आहेत, की त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत त्या कलेक्शन मध्ये काय काय येतं, कलेक्शन मध्ये काय काय येतं हे तुम्ही मुलांनो आधी म्यूट करा, मग तुम्हाला जेव्हा प्रश्न काय असतील मी तुम्हाला नंतर वेळ देईन प्रश्न विचारण्यासाठी. आता मग आपल्याला शिकू दे, मला थोडं पुढे जाऊ दे, म्हणजे आपण नंतर मग आपण प्रश्न घेऊ तुमचे. ठीक आहे. कलर्स इन रेनबो जो आहे तो सेट आहे, संच आहे, कारण तो समूह जो आहे त्याच्यातले घटक मला निश्चितपणे माहित आहेत कोणते येणार आहेत. त्यानंतर आठवड्यातील वार आहेत, त्यानंतर श्लोक, आठवड्यातील वार आहेत, तर त्यानंतर वर्षातील महिने आहेत. हे सगळे जे समूह आहेत ते संच असणार आहेत.
त्यानंतर तुमच्या इंग्रजी वर्णमालेतील तुमचे अल्फाबेट्स किंवा वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे काय, तर तुमची मराठीमध्ये काय म्हणतात वॉवेल्स ना, हा स्वर. इंग्रजी वर्णमालेतील स्वर म्हणजे इंग्लिश अल्फाबेट मधले वॉवेल्स जे आहेत ते. तर हे सगळे जे आहेत त्यातले घटक मी निश्चितपणे मला सांगता येतं, त्यामुळे थांबता येतं. तर याच्यातले जे घटक आहेत ते मला निश्चितपणे सांगता येतात, त्यामुळे याच्यावर आलं. त्यामुळे माझे हे जे सगळे कलेक्शन्स आहेत किंवा समूह आहेत ते संच आहेत. बरोबर आहे. आता आपल्याला जे काय आता पुढे ना आपण बरेचसे संच, हे संख्यांचे संच आपण शिकणार आहोत. तुम्हाला माहित पाहिजे ते सगळे संख्यांचे संच आहेत, म्हणजे ते ऑलरेडी संचच आहेत, ते समूह आहेत पण त्याच्याबरोबर ते संच पण आहेत. म्हणजे संच आहेत ते संख्यांचे, वेगवेगळ्या संख्या आहेत त्यांचे संच. माझाच आवाज मला येतोय, कोणीतरी 2 ठिकाणी जोडलेले गेले आहे का, 2 डिव्हाइसला, किंवा एका बाजूला बसलेले आहेत 2 जण, असं काय आहे? बरं, म्यूट करा. मी आता पटापट तुम्हाला हे शिकवणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं, कारण तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत नंतर आणि मी विचारणार प्रश्न, मी नाव घेऊन विचारणार. त्यामुळे संख्यांचे संच हे नीट कळले पाहिजे. संख्यांचे संच हे कळलेच पाहिजेत, कारण पुढे जाऊन तुम्हाला 10वी मध्ये तुम्हाला हे सगळं पुढे पण जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला हे सगळं माहित पाहिजे. तर संख्यांचे संच कोणते, तर सगळ्यात पहिला जो संख्यांचा संच आहे तो आहे नैसर्गिक संख्यांचा संच, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, आणि तो n अक्षराने आपण दाखवतो, आणि तो जो संच आहे तो सुरू होतो 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डॅश डॅश डॅश, अनंत संख्या पुढे, 1000 10,000 1 लाख 10 लाख, पुढे अनंत संख्या, पण सुरू होतो 1 पासून. इन्फायनाइट नंबर्स आहेत पुढे. त्यानंतर तुमचा हा नॅचरल नंबरचा सेट आहे, म्हणजे नैसर्गिक संख्यांचा, म्हणून त्याला n अक्षराने आपण दर्शवतो. त्यानंतर पुढचा आहे पूर्ण संख्यांचा संच, होल नंबर्स, म्हणून W या अक्षराने दाखवतो आपण, होल नंबर्स. आणि हा संच सुरू होतो 0 पासून आणि पुढे अनंत संख्या, इन्फायनाइट नंबर्स पुढे, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10, पण 0 पासून सुरू होणार आहे. नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या 1 पासून सुरू होतात. नैसर्गिक संख्यांना आपण मोज संख्या सुद्धा म्हणतो, कारण कुठल्याही गोष्टीची कुठल्याही आपण गोष्टी मोजल्या की ते आपण 1 पासून सुरू होतो, मोजायचे असते 1 2 3 4 असं आपण मोजतो. त्यामुळे नैसर्गिक संख्याला मोज संख्या सुद्धा म्हणतात, काउंटिंग नंबर्स पण म्हणतात. काउंटिंग नंबर्स, नॅचरल नंबर्स ना नैसर्गिक संख्यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात. त्यानंतर पूर्ण संख्यांचा संच, जो दुसरा मी लिहिलेला आहे तो आहे पूर्ण संख्यांचा संच, जो 0 पासून सुरू होतो. कारण शून्याला इथे जागा नाहीये, n मध्ये जागा नाहीये, 0 n मध्ये बसत नाही, मग त्याला कुठे जागा, तर त्याला W मध्ये जागा दिलेली आहे पूर्ण संख्यांच्या संचामध्ये. आता मला सांगा की n मधले सगळे घटक W मध्ये आहेत का, n मधल्या सगळ्या संख्या W मध्ये येतात का? हो. नाही. हो मॅम. नो मॅम. हो मॅम. हो मॅम. नो मॅम. येस मॅम. नो मॅम. हो मॅम. n मधल्या नो सगळ्या मॅम. संख्या नो W मॅम. मध्ये येतात का? हो मॅम. यस मॅम येतात. नो मॅम. नो मॅम. हो मॅम. येस मॅम. 0 येत नाही मॅम, बाकी सगळे नो येतात. मॅम. अरे मुलांनो, मी प्रश्न काय विचारला, म्यूट करा सर्वांनी. मी प्रश्न काय विचारला, तुम्ही प्रश्न नीट ऐकत नाही. मी असं म्हंटल की n मधले सगळे घटक W मध्ये आहेत का? n No, मधल्या ma'am. सगळ्या हो, संख्या हो, W ma'am. मध्ये आहेत हो का? मॅम. सगळे घटक आहेत. हो मॅम. नो मॅम. नो मॅम. यस. मॅम आहे मॅम आहे. 0 आहे नाही.
नंबर मध्ये फक्त 0 नाहीये मॅम. नंबर मध्ये 0 नाहीये मॅम. नंबर 0 येतो. नॅचरल बाकी नंबर मध्ये सगळे zero येतो. नंबर आहे तो नंबर मध्ये जे नॅचरल नंबर मध्ये आहेत नॅचरल नंबर मध्ये 0 नाही. डब्ल्यू मध्ये आहेत. अरे मुलांनो, तुम्ही काय असं करता? बघा, मी काय प्रश्न विचारला की एन मध्ये ज्या संख्या आहेत, एन मध्ये कोणत्या संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 पुढे अनंत संख्या. मग या एन जो संच आहे पूर्ण, तो पूर्ण एन संच डब्ल्यू मध्ये आहे का? डब्ल्यू मध्ये येतो का? Yes, उलटा ma'am. विचारलंय. Yes, ma'am. Yes, ma'am. हो मॅम. एन मधल्या सगळ्याच्या सगळ्या संख्या नो मॅम. काय नाहीये एन मधलं, काय नाहीये Yes, डब्ल्यू ma'am. मध्ये? सांग. ज्याने नाही, ज्यांचं उत्तर नाही आहे त्यांनी मला सांगा बरं. येस मॅम येतच मॅम सगळ्या संख्या. येस मॅम. Zero, एन ma'am. मधला Zero. कोणता असा नंबर आहे? Zero. नॅचरल नंबर मध्ये फक्त 0 नाहीये आणि होल नंबर मध्ये 0 आहे. मुलांनो, मी काय प्रश्न विचारला? मी काय विचारलं की एन मधल्या सगळ्या संख्या. 0 नाही टीचर. एन मधले सगळे झिरोचा संबंध कुठे येतो? डब्ल्यू मध्ये झिरो कुठे एन मध्ये आहे? येस मॅम, तुम्ही असं नाही विचारलं की डब्ल्यू मधल्या संख्या एन मध्ये येतात का? एन मध्ये येस मॅम. एन मधले पूर्ण घटक हे डब्ल्यू मध्ये आहेत. एन मधली एकूण संख्या, एन मधल्या सगळ्या संख्या डब्ल्यू मध्ये आहेत ना? एन मध्ये एन मधल्या संख्या डब्ल्यू मध्ये आहेत. हो टीचर. समजा उलटा प्रश्न. मॅम तुम्ही सगळ्यांना म्यूट करा. हा, म्यूट करा चला सगळ्यांनी. हा, टीचर मी काही कारणामुळे थोडी लेट जॉईन झाली. बरं ठीक आहे. टीचर तुम्ही अटेंडन्स लिंक टाकली होती. मी नाही टाकली, संगीता मॅम टाकते ना. बघा, ओके मॅम. तर एन मधले सगळे घटक डब्ल्यू मध्ये आहेत. डब्ल्यू मधले सगळे घटक एन मध्ये नाहीयेत. डब्ल्यू मध्ये जे सगळे घटक आहे, म्हणजे शून्य, जर शून्य नाहीये ना, म्हणजे सगळे घटक नाहीयेत एन मध्ये. डब्ल्यू मधले सगळे घटक एन मध्ये नाहीत, पण एन मधले सगळे घटक डब्ल्यू मध्ये आहेत. बरोबर आहे ना? एन मधले जेवढे घटक आहेत, एन मध्ये त्या डब्ल्यू मध्ये आहेत. टीचर शून्य हात धरला आता अरे शून्य धरला जातो ना, का नाही धरला जाणार? पण म्हणून तर ना डब्ल्यू मधले सगळे घटक एन मध्ये नाही येणार, कारण डब्ल्यू मध्ये 0 आहे जो एन मध्ये नाही येत. पण एन मधल्या तर सगळ्या संख्या डब्ल्यू मध्ये आहेत ना. 1 2 3 4 5 सगळ्या संख्या डब्ल्यू मध्ये येतात. येस मॅम. येस मॅम. आता तुम्हाला टीचर कोणाचा तर माईक म्यूट करा सर्व. म्यूट करा, सर्वांनी म्यूट करा. सर्वांनी म्यूट करा. सर्वांनी म्यूट करा. ते मी पुढचा शिकवते. पुढचा जो तुमचा संच आहे तो आहे पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा जो संच आहे तो आपण आय ने दर्शवतो. आय, आय म्हणजे पूर्णांक संख्या, इंटिजर्स. -3 ऋण -3 -2. तर इंटिजर्स मध्ये काय येतं माहिती? म्यूट करा, मी सांगते तुम्हाला. मी नंतर तुम्हाला प्रश्न विचारेन तेव्हा उत्तर द्यायचे. मी नंतर तुम्हाला प्रश्न विचारेन तेव्हा उत्तर द्यायचे. आता सध्या म्यूट करा सर्वांनी. हा, तर इंटिजर्स जे आहेत, पूर्णांक संख्या जे आहेत, त्याच्यामध्ये काय काय येतं? तर त्याच्यामध्ये 0 पण येतो. त्यानंतर सगळ्या धनसंख्या म्हणजे ज्या नॅचरल नंबर मध्ये येतात, नैसर्गिक संख्यांमध्ये येतात, त्या 1 2 3 4 त्या पण येतात सगळ्या याच्यामध्ये. आणि एक्स्ट्राचे याच्यामध्ये काय आहे माहित आहे? ऋण संख्या सुद्धा आहेत. कारण ऋण संख्यांना पहिल्या 2 संचामध्ये जागा नाहीये. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 हे पहिल्या संचांमध्ये आपण नाही लिहिल्यात ऋण संख्या. एन मध्ये पण नाहीयेत आणि डब्ल्यू मध्ये पण नाहीयेत.
म्हणून मग त्यांना कुठे जागा आहे, तर त्यांना आहे आय मध्ये जागा. इंटिजर्स या संचामध्ये त्यांना जागा दिलेली आहे. ऋण संख्यांना ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 10, ऋण 100, ऋण 1000 त्या सगळ्या इकडे डावीकडे, सगळ्या धनसंख्या उजवीकडे आणि 0 अशा मिळून आपल्या पूर्णांक संख्या बनतात, म्हणजे इंटिजर्स बनतात. इंटिजर्स मध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर, सगळ्या धनसंख्या, सगळे निगेटिव्ह नंबर्स, ऋण संख्या आणि 0 असं मिळून आपला पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो. आता मला सांगा, एन मधले सगळे घटक आय मध्ये आहेत का? एन मधले सगळे घटक आय मध्ये आहेत. एन मध्ये आहे का? एन मध्ये काय येतं? 1 2 3 4 5 येतं टीचर. डब्ल्यू मध्ये सगळे काय झालं ताई? टीचर एका मुलाला बोलायला लावा ना, या गर्दीत काहीच समजत नाहीये. यस टीचर, नावं घेत जा ना प्लीज. टीचर जे हात वर करायला लावा, मी ज्याचा सांगते. हात वर असला त्याला विचारा टीचर. तुम्ही नाव विचारत जा. मी आता नाही प्रश्न विचारणार, मी नंतर विचारणार. तुम्ही आता अजिबात गोंधळ घालू नका, सगळ्यांनी म्यूट करायचंय. मी शिकवते, माझं सगळं हे शिकून झाले ना संख्यांचे संच, की मग तुम्हाला शेवटी मी प्रश्न विचारणार. तेव्हा फक्त हँड रेस करायचं आणि एकाने ज्याला विचारलं जाईल त्यांनी अनम्यूट करायचं आणि उत्तर द्यायचं. आता अजिबात कोणी अनम्यूट करून उत्तर द्यायची नाही किंवा मध्ये मध्ये बोलायचं नाहीये. कळलं सगळ्यांना? यस मॅम. आता कोणी अनम्यूट करायचं नाही. येस मॅम बोलायला पण अनम्यूट नाही करायचं. येस मॅम बोलायला पण अनम्यूट नाही करायचं. फक्त ऐकायचं, फक्त व्यवस्थित डोक्यात घुसवायचं. हा, संच हे कळले पाहिजे. संच, संख्यांचे संच कळले पाहिजे, कारण संख्यांचे संच खूप महत्वाचे, त्याच्यावर अख्खा धडा आहे. म्यूट, सगळ्यांनी म्यूट. हा, मी शिकवणार, मला डिस्टर्ब करायचं नाही. आणि शिकवल्यानंतर प्रश्न विचारणार, म्हणजे तुम्हाला विचारलं जाणार की कळलंय की नाही, तेव्हा मग सांगा की हे कळलं नाही, मग मी पुन्हा सांगेन. पण सध्या मला शिकवू द्यायचं इथे. इंटिजर्स जो आहे किंवा पूर्णांक संख्यांचा जो संच आहे, त्याच्यामध्ये सगळ्या धनसंख्या, सगळ्या ऋण आणि मध्ये 0 मिळून हा पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो. त्यानंतर पुढचा जो संच आहे, आता ह्या संख्या, सगळ्या संख्या आहेत की धनसंख्यांना जागा मिळाली, ऋण संख्यांना पण जागा मिळाली, 0ला पण जागा मिळाली. आता या सगळ्या संख्यांना जागा मिळाली, पण आणखी पण संख्या आहेत ज्यांना अजून पण या 3 संचांमध्ये कुठल्याच 3 पैकी कोणत्याही संचात जागा नाहीये. त्या ज्या संख्या आहेत त्या आहेत फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांक संख्या. आता या ज्या अशा अपूर्णांक संख्या आहेत त्यांना इथे कुठेच जागा नाही ना. त्यांना नैसर्गिक संख्यांमध्ये जागा आहे ना त्यांना, कारण नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या या ज्या सगळ्या संख्या आहेत ना, यांचा छेद 1 आहे. म्हणजे या ज्या सगळ्या आय मध्ये पण संख्या येतात की नाही, त्यांच्या छेदामध्ये 1 आहे. पण छेदात 1 व्यतिरिक्त कोणती संख्या आहे, समजा इथे 3 आहे छेदामध्ये, इथे 2 आहे, इथे 4 आहे, तर अशा ज्या संख्या आहेत ज्यांचा छेद 1 व्यतिरिक्त दुसरा आहे, कोणता आहे, म्हणजे छेदात छेद खालची संख्या, वरचा अंश असतो, खाली छेद, छेदामध्ये 1 सोडून इतर कोणती संख्या असेल तर त्यांना कुठे जागा नाहीये. छेद 1 वाल्यांना जागा आहे. छेद 1 वाले म्हणजेच हे सगळे इंटिजर्स किंवा पूर्णांक संख्या ज्या सगळ्या आहेत त्या छेद 1 असणाऱ्या संख्या आहेत. मग छेद 1 वाल्यांसाठी तर जागा आहे तुम्हाला पूर्णांक संख्यांमध्ये, पण छेद 2 आहे, छेद 3 आहे, छेद 4 आहे, 7 आहे, 11 आहे. छेदात 18/11, 23/12 असे जे ऋण 15/17 अशा ज्या संख्या आहेत, अपूर्णांक संख्या, फ्रॅक्शन नंबर्स, त्यांना आय मध्ये जागा नाही. आय म्हणजे हा जो वरती संच मी दिलेला आहे, आय पूर्णांक संख्यांचा संच, इंटिजर्स, त्यांना त्या संचामध्ये या संख्यांना जागा नाहीये, कारण आय मध्ये ज्या संख्या येतात त्या सगळ्यांचा छेद 1 आहे आणि या सगळ्या संख्या छेद 1 वाल्या नाहीयेत. दुसऱ्या
दुसरा छेद असणार आहेत. कोणाचा छेद 11 आहे, कोणाचा 3 आहे, कोणाचा 2 आहे, कोणाचा 17 आहे, 15 आहे. छेदामध्ये जर असे संख्या आहेत आणि असे जर फ्रॅक्शन आहेत आपल्याकडे, असे जे अपूर्णांक आहेत, त्यांना पण कुठेतरी जागा पाहिजे ना. त्या पण तर संख्या आहेत, मग त्यांना कुठे जागा आहे. तर त्यांच्यासाठी एक नवीन संच बनवला गेला आणि त्या संचाचं नाव आहे परिमेय संख्यांचा संच. तो जो संच आपण अपूर्णांक संख्यांसाठी बनवला गेला तो आहे परिमेय संख्यांचा संच, म्हणजे रॅशनल नंबर्सचा सेट. परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स. आणि रॅशनल नंबर्स जर आपण बघितलं तर रॅशनल नंबर्स मध्ये कोणत्या संख्या येतात माहिती आहे? अशा सगळ्या संख्या ज्या मी पी छेद क्यू स्वरूपात लिहू शकते, म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकते. फक्त एकच अट आहे की क्यू म्हणजे छेद, क्यू हा छेद आहे आणि पी हा अंश आहे. मग अट एकच आहे फक्त, म्हणजे क्यू मध्ये अशा सगळ्या संख्या येणार ज्या आपण अंश छेदाच्या रूपात लिहू शकतो. फक्त अट एक आहे की छेद शून्य नसला पाहिजे. छेद कुठला पण चालेल पण शून्य नसला पाहिजे. मग आपण मगाशी ज्या संख्या लिहिल्या त्या सगळ्या या संचामध्ये येऊ शकतात. 5/7, 8/3 या सगळ्या संख्या याच्यात येणार, ज्या आपण अपूर्णांक ज्यांना म्हणतो, ज्या आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहितो. कारण यांचा छेद 2 आहे, याचा छेद 7 आहे, 3 आहे, मग त्या क्यू मध्ये येणार आहे. आता या तर क्यू मध्ये येतातच, या सगळ्या संख्या तर क्यू मध्ये येतातच, पण त्याचबरोबर आय मधल्या पण ह्याच्यात येऊ शकतात. आय मध्ये म्हणजे इंटिजर्स मध्ये, या पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये जेवढ्या संख्या आहेत ना त्या सुद्धा तुमच्या संचात, या क्यू संचात येणार आहेत. बघा या ज्या संख्या आहेत ऋण 3 ह्या तर येणारच आहेत क्यू मध्ये, पण त्याचबरोबर या ज्या संख्या आहेत आय मधल्या त्या सुद्धा क्यू मध्ये येऊ शकतात. का येऊ शकतात? कारण त्या सुद्धा तर आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो, कारण त्या सगळ्यांचा छेद 1 आहे. हे मी मगाशी सांगितलं की पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये ज्या संख्या येतात त्या पण अंश छेदाच्या. जसं आता मी 3 म्हटलं तर 3 ही संख्या 3 आहे, तर 3 ही संख्या मी अंश छेदाच्या रूपात लिहू शकते अशी 3/1. मग छेद 1 आहे, छेद 1 चालतो, फक्त छेद शून्य नाही पाहिजे. म्हणजे 3/1 म्हणजे 3 ही संख्या पण क्यू मध्ये येणार आहे. ऋण 5 आहे, ऋण 5 आय मध्ये येते, ऋण 5 ही आय मध्ये पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये, मग ती क्यू मध्ये येते का? येते. का? कारण तिला मी अंश छेदाच्या रूपात लिहू शकते. ऋण 5/1 आणि छेद 1 चालतो, 1 छेद चालेल, छेद फक्त शून्य नाही पाहिजे. याचा अर्थ काय की क्यू मध्ये अशा तर सगळ्या संख्या येणारच आहेत, प्लस आहे मधल्या पण सगळ्या संख्या क्यू मध्ये येतात. आय मधल्या पूर्णांक संख्यातल्या पण सगळ्या संख्या क्यू मध्ये येणार, कारण पूर्णांक संख्या पण आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो. फक्त अनम्यूट करून सांगा की एवढं कळलं का? नसेल कळलं येस मॅम कळलं. ठीक आहे. आता आता मी पुन्हा एक्सप्लेन करू का हे? येस मॅम. येस मॅम. नो टीचर. येस मॅम. नो मॅम. बरं, म्यूट करा सर्वांनी. मी पुन्हा एकदा सांगते की मी तुम्हाला काय सांगितलं पुन्हा एकदा. ठीक आहे. टीचर म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा. इंग्लिश मध्ये सांगा. हो हो. तर आपल्याकडे मी काय सांगितलं की क्यू मध्ये कोणत्या संख्या येतात ज्या अंश आणि छेदाच्या रूपात आपण लिहू शकतो, कारण त्यांच्यासाठी कुठे जागा नाहीये ज्या आपण अंश आणि छेदाच्या रूपात, म्हणजे छेद 1 व्यतिरिक्त दुसरा कोणता असेल तर त्यांना जागा नाही.
छेद 1 वाल्यांना जागा आहे. छेद 1 वाल्यांना कुठे जागा आहे? तर छेद 1 वाल्यांना आय मध्ये जागा आहे. पण छेदामध्ये 1 व्यतिरिक्त कोणती संख्या असेल? मुलांनो म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा. यांना कुठेच जागा नाहीये. 203 ऋण 307 805 ज्यांच्या छेदामध्ये 1 व्यतिरिक्त दुसरी संख्या छेदात जर आहे. मुलांनो अनम्यूट का करता? म्यूट करा. तर छेदामध्ये 1 व्यतिरिक्त दुसरी कोणती? छेदात 1 ज्यांचा छेद 1 आहे त्या इंटिजर्स आहेत, त्या पूर्णांक संख्या आहेत, त्यांच्या छेदात 1 आहे. जो आपण लिहत नाही छेद, पण असतो 1 छेदामध्ये, पण आपण तो लिहत नाही म्हणून त्या फक्त आपण अशाच लिहितो. ऋण 3 5 7 ऋण 10 या पूर्णांक संख्या या आय मध्ये येतात सगळ्या. मग यांचा छेद नाहीये का? तर आहे ना, यांचा पण छेद आहे, त्यांचा छेद 1 आहे, पण तो आपण लिहत नाही, आपण फक्त वरचा अंश लिहितो. पण अंश आणि छेदाच्या रूपात लिहायच्या तर ह्या लिहू शकतो आपण, छेदात 1 लिहू. पण मग त्यांच्या छेदात 1 आहे ना, मग आय मध्ये कोणत्या संख्या ज्यांच्या छेदात 1 आहे? पण मग ह्या संख्या कुठे लिहिणार? 203 ऋण 307 805 या संख्या कुठे लिहिणार? म्हणून त्यांच्यासाठी एक संच बनवला जो आहे क्यू. परत एकदा मी तुम्हाला सांगते, जे मी मगाशी सांगितलं तेच. क्यू हा परिमेय संख्यांचा, रॅशनल नंबर्सचा सेट. रॅशनल नंबर्स याच्यामध्ये सगळ्या अशा क्यू म्हणजे अंश आणि छेद याच्या स्वरूपात आपण लिहू शकतो. फक्त अट एकच आहे त्याला की छेद हा 0 नसला पाहिजे. मग या सगळ्या संख्या ज्या इथे मी वरती लिहिलेल्या आहेत त्या त्याच्यात येणार आहेत, कारण त्याचा छेद त्यांचा छेद अंश छेदाच्या रूपात सगळ्या संख्या ज्या आहेत त्या आपण याच्यात घेऊ शकतो. म्हणजे ही तुम्ही घेऊ शकता, ही घेऊ शकता, या क्यू मध्ये येणार आहेत. आणि ज्या आय मधल्या संख्या आहेत या आय मधल्या आहेत ज्यांचा छेद 1 आहे, मग त्या पण आपण या क्यू मध्ये घेऊ शकतो. कारण क्यू ची व्याख्या काय आहे की अंश छेद रूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या, फक्त क्यू 0 नाही पाहिजे, म्हणजे छेद 0 नसला पाहिजे. मग ज्या आय मध्ये येतात त्यांचा छेद 0 नाहीच आहे, 1 आहे, म्हणजे त्या पण क्यू मध्ये येणार आहेत. म्हणजे आय मध्ये जेवढ्या संख्या आहेत ना त्या सगळ्या क्यू मध्ये येतातच, त्या आता येणारच आहेत क्यू मध्ये. पण त्याबरोबर या ज्या सगळ्या संख्या आहेत ज्यांच्या छेदात 2 आहे, 3 आहे, 7 आहे, 10 आहे, 11 आहे, ज्यांच्या छेदामध्ये त्या सुद्धा क्यू मध्ये येतात. क्लिअर? यस मॅम. येस मॅम. आता आणखी एक संच आहे ज्याला आपण म्हणतो, बरं, रिअल नंबर आहे. रिअल नंबरच्या आधी आणखी एक सेट आहे ज्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या जो आपण आपण बघा परिमेय संख्या ज्या आहेत त्या क्यू अक्षराने दर्शवतो, आणि हा जो आहे तो क्यू डॅश म्हणजे अपरिमेय संख्या, म्हणजे इरॅशनल नंबर्स. इरॅशनल क्यू डॅश, क्यू डॅश. इरॅशनल नंबर हा क्यू डॅशने आपण दाखवतो. कशाने दाखवतो? क्यू डॅश. रॅशनल नंबर क्यू ने, परिमेय संख्या क्यू ने दाखवतो, आणि अपरिमेय संख्या क्यू डॅश ने दाखवतो. आता अपरिमेय संख्या काय आहे हे आपण पुढच्या धड्यात, दुसऱ्या धड्यात शिकणार आहे. अपरिमेय मॅम क्यूचा फुल फॉर्म आता एवढं फक्त लक्षात ठेवायचं. हॅलो मॅम. क्यूचा असा फुल फॉर्म नाहीये, रॅशनल नंबर्स बोलतात त्याला, रॅशनल नंबर्स. क्यू असंच एक त्यांनी एक इंग्लिश अल्फाबेट डिनोट करायला दिले त्यांनी. आता आपण अजूनपर्यंतचे जे संच शिकलो ते आहेत नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या, होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या, इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या, पूर्णांक, आणि क्यू म्हणजे काय? परिमेय संख्या. रेशनल नंबर.
क्यू हा परिमेय संख्यांचा संच. हे जे 4 संच शिकलो ना आपण, 4 नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. एन, डब्ल्यू, आय आणि क्यू. हे जे 4 संच शिकलो ना, हे 4 संच एकात एक असे आहेत. म्हणजे काय, सगळ्यात छोटा जो आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच, त्याच्यातले सगळे घटक डब्ल्यू मध्ये, डब्ल्यू मधले सगळे घटक आय मध्ये आणि आय मधले सगळे घटक क्यू मध्ये, आय मधल्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येतात. मगाशी मी सांगितलं, बरोबर ना? हो. यस टीचर. म्हणजे या 4 संचांमध्ये, यस मॅम. या 4 संचांमध्ये एन, डब्ल्यू, आय आणि क्यू, या 4 संचांमध्ये सगळ्यात मोठा संच कोणता आहे? एन, आय, एन, डब्ल्यू, आय, क्यू. क्यू आहे टीचर. मध्ये सगळ्यात मोठा संच रॅशनल. क्यू. क्यू. हा जो रॅशनल नंबरचा जो सगळ्यात रॅशनल नंबरचा जो सेट आहे तो सगळ्यात मोठा या 4 मध्ये परिमेय संख्यांचा. आणि याच्यात कसं आहे, या 4चं कसं आहे, एन मधले सगळे घटक डब्ल्यू मध्ये, डब्ल्यू मधले सगळे घटक आय मध्ये, आय मधले सगळे घटक क्यू मध्ये, असं आहे ना. आणि तुम्ही जर बोलाल ना क्यू डॅश, तर तुम्ही बोलाल की क्यू मधले सगळे घटक क्यू डॅश मध्ये आहेत का? तर अजिबात नाही. क्यू हा पूर्णपणे वेगळा संच आहे आणि क्यू डॅश हा पूर्ण वेगळा संच आहे. त्यांच्यामध्ये काहीही सारखं नाहीये. तुम्ही म्हणाल की क्यू, जसं एन मधले सगळे घटक डब्ल्यू मध्ये, डब्ल्यू मधल्या आय मध्ये, तसं इथे या 4 संचातच आहे. क्यू डॅश हा क्यू पेक्षा पूर्णपणे काय आहे, पूर्णपणे वेगळा, डिफरंट सेट आहे. अशी एकही संख्या नाहीये जी क्यू मध्ये पण आहे आणि क्यू डॅश मध्ये पण आहे. अशी एकही संख्या नाहीये. क्यू मध्ये ज्या संख्या आहेत त्या क्यू डॅश मध्ये नाहीयेत आणि क्यू डॅश मधल्या संख्या क्यू मध्ये नाही आहेत. परिमेय आणि अपरिमेय हे दोन्ही संच विभक्त आहेत. विभक्त म्हणजे पूर्णपणे एकमेकांपासून काय आहे, वेगळे आहेत. कोणतीच संख्या एक संख्या दुसऱ्या संचात येत नाही. एका संचातली संख्या दुसऱ्या संचात येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. परिमेय आणि अपरिमेय हे पूर्ण वेगळे आहेत. हे 4 संच एकाच ह्याच्यातले आहेत, म्हणजे एकात एक असे येत जातात. पण क्यू डॅश हा पूर्णपणे वेगळा संच आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, परिमेय आणि अपरिमेय पूर्णपणे वेगळे संच आहेत. आता हा झाला अपरिमेय. आणि अपरिमेय संख्यांची आणखी डिटेल माहिती आपल्याला दुसऱ्या धड्यामध्ये आहे. अपरिमेय संख्या काय असतात हे पुढे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे, त्यामुळे आता आपण एवढं डिटेल मध्ये नको जाऊया. त्यानंतर जो संच येतो तो येतो आर. कोणता येतो? रिअल नंबर टीचर. मीन्स वास्तव जो येतो रिअल नंबरचा सेट. रिअल नंबर, वास्तव संख्या, रिअल नंबर्स. आता वास्तव संख्या जो आहे ना तो कसा बनतो माहित आहे? त्याच्यात काय आहे माहित आहे? त्याच्यामध्ये सगळ्या परिमेय संख्या, इकडून क्यू घेतला, इकडून क्यू डॅश घेतला, दोन्ही वेगळे आहेत, क्यू आणि क्यू डॅश वेगळे आहेत, पण इकडून क्यू घेतला, इकडून क्यू डॅश घेतला आणि सगळ्या संख्या एकत्र केल्या आणि जो बनला तो आहे रिअल नंबरचा सेट. क्यू आणि क्यू डॅश युनियन, हे आपल्याला शिकायचे युनियन सेट वगैरे या धड्यामध्ये. तर परिमेय आणि अपरिमेय दोन्ही वेगळे सेट आहेत, पण दोघांना त्यांनी काय केलं बघा. 2 भावंड असतात, 2 भाऊ असतात जे एकमेकांपासून पूर्ण वेगळे असतात पण एकाच घरात राहतात ना, बरोबर की नाही? मग परिमेय आणि अपरिमेय बघा, एक असा अभ्यासू असतो, दुसरा अजिबात अभ्यास नाही करत किंवा दोघांनुसार भांडणं करत असतात, दोघांचं अजिबात पटत नाही, पण असतात भावंड. म्हणून आता हे सगळ्या संख्या आहेत, परिमेय असू दे किंवा अपरिमेय संख्या आहेत, मग त्यांना एकत्र केलं.
दोघं एकमेकांना अजिबात पटत नाही, दोघांचं पटत नाही एकमेकांशी अजिबात. दोघं पूर्णपणे वेगळे आहेत, परिमेय वेगळे, अपरिमेय वेगळे, पण राहतात एकाच घरात. मग ते कोणत्या घरात राहतात एकत्र? वास्तव संख्यांच्या घरात, वास्तव संख्यांच्या संचामध्ये त्यांना एकत्र केलेलं आहे. मग वास्तव संख्यांमध्ये सगळ्या परिमेय, सगळ्या अपरिमेय एकत्र. थोडक्यात काय की वास्तव संख्यांचा संच हा संख्यांमध्ये, संख्यांच्या संचांमध्ये सगळ्यात वास्तव संख्यांचा संच, रियल नंबर्सचा सेट हा नंबर्सचा सगळ्यात मोठा सेट आहे. संख्यांचा सगळ्यात मोठा संच आहे वास्तव संख्यांचा संच. कारण वास्तव संख्यांमध्ये काय काय येतं? परिमेय पण येतात, अपरिमेय पण. अशा सगळ्या संख्या मिळून वास्तव संख्या बनलेल्या आहेत. त्यामुळे रियल नंबर्स, वास्तव संख्या हा संख्यांचा सगळ्यात मोठा संच आहे. कळलं सगळ्यांना? यस मॅम. समजले मॅम. त्यानंतर आपल्याला हे दोन चिन्ह काय आहेत, हे दोन चिन्हांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे जे चिन्ह आहे, जे आपण ई प्रॉपर नाही, एलिमेंट अँड सेकंड एलिमेंट. हॅलो टीचर. नॉट एलिमेंट. हॅलो टीचर. मॅम मी सांगू का? बोला. बिलॉंग्स टू. सांगू का या चिन्हाला काय म्हणतात? तर बिलॉंग्स टू. टीचर बिलॉंग टू. टीचर मी सांगू? बिलॉंग. टीचर बिलॉंग्स टू. नॉट बिलॉंग. आणि अनघटक. नॉट बिलॉंग्स टू. टीचर घटक आहे, घटक नाहीये. नॉट बिलॉंग्स टू मॅम. मराठीत त्याने टीचर चा घटक आहे किंवा चा घटक नाही असे म्हणतात. हा, चा घटक आहे किंवा चा घटक नाही. म्हणजे आता काय, तर मी सांगितलं की ऋण 2 हा, तर हे कसं वाचणार तुम्ही? ऋण 2 हा संच आय चा घटक आहे किंवा -2 बिलॉंग्स टू आय असा त्याचा अर्थ होतो. -2 बिलॉंग्स टू आय म्हणजे ऋण 2 हा आय चा घटक आहे, चा घटक आहे. आणि हे चिन्ह जे आहे ते आहे चा घटक नाही. बरोबर. आता मी ज्या काही संख्या देणार, मी आता तुम्हाला ते चिन्ह त्याच्यात टाकायचं आहे. म्हणजे आता मी समजा बिलॉंग्स टू येणार की, मी विचारते नंतर. आता सध्या मी फक्त तुम्हाला प्रश्न देते. हा, पटापट आता बिलॉंग्स टू येणार, बिलॉंग्स टू येणार की नॉट बिलॉंग्स टू, किंवा चा घटक आहे की चा घटक नाही, हे दोन पैकी एक चिन्ह वापरायचं. पहिल्याचं काय येईल? Belongs to. बिलॉंग्स टू. नॉन बिलॉंग. बिलॉंग्स टू. -3 belong to set I. दुसऱ्याचं नॉन बिलॉंग्स टू. मॅम तिसऱ्याचं नॉन बिलॉंग्स टू. चौथ्याचं बिलॉंग्स टू आहे. पाचव्याचं नॉन बिलॉंग्स टू आहे. सहाव्याचं बिलॉंग्स टू आहे. त्यांना विचारा. म्यूट करा सर्वांनी, म्यूट करा. नॉन बिलॉंग्स टू. म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा. नुसते गोंधळ होते. तुम्हाला गोंधळ घालण्यात एक्सपर्ट आहे तुम्ही. कोणी कोणी हात वरती केलाय बघू दे मला. हा,
ऐश्वर्या माने पहिलाच उत्तर सांग. 1 मिनिट थांब. टीचर मी याला वेदिका जॉईन झाली. पहिलाच आन्सर सांग. मॅम बिलॉंग काय टू. झालं? ऐश्वर्या कोण आहे? मी आहे मॅम. कोणी उत्तर दिलं? मीच दिलं. बर, काय येईल उत्तर मॅडम पहिल्याचं? वेदिका आहे ना, ती दुसरं काहीतरी बोलत होती. अच्छा बरं. हा, पहिलाच उत्तर काय बोलली? बिलॉंग टू. बिलॉंग्स टू. त्यानंतर आता मी ज्यांना विचारणार त्यांनीच उत्तर द्यायची आहे. हॅलो टीचर मी या नावाने ना वेदिका मोरे राजवीर जॉईन चव्हाण. झालेली. Yes, ma'am. हा, ते यार हे खाली का नाही क्यू. हा, राजवीर चव्हाण दुसऱ्याचं उत्तर सांग. थांबा एक मिनिट. दुसऱ्याचं उत्तर काय आहे? -3/2 is non belong to whole numbers. नॉट बिलॉंग्स टू हे साईन येणार. तिसऱ्याचं उत्तर मी विचारते, त्यांनी सांगायचंय. लावण्या, तिसऱ्याचं सांग. आन्सर. 0 is not belongs to natural number. नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. बरोबर. त्यानंतर शिवम पवार, फोर्थ वाल्याचं सांग. Yes, एक teacher. मिनिट हा. 6 is belongs to rational number. टीचर मी राहिलो. बरोबर. हा सांग बरं, पाचव्याचं सांग. बिलॉंग्स टू. बिलॉंग्स. सहाव्याचं काय येईल? आणि टीचर मी सांगू वेदिका. टीचर मी सांगू. आपली वेळ संपली. आपण आता पुढच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे. हो मॅम. मला चान्स मिळाला नाही. थँक्यू टीचर. कळलं सगळ्यांना? हा, बोला. होमवर्क काय आहे? होमवर्क. होमवर्क काय आहे? होमवर्क तुम्ही संच लिहून आणायचे. जे संच आहेत ते सगळे तुम्ही, आणि हे सगळे नंबरचे जे सेट आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. लिहायचे सगळे सेट, कोणते कोणते शिकवले. हो हो. हो हो, ग्रुपवर टाका. हॅलो टीचर. हो हो.